देशामध्ये यंदा पावसाचं चित्र हे संमिश्र राहणार आहे। बुलढाण्यामध्ये भेंडवळच्या घट मांडणीमध्ये हा अंदाज वर्तवला गेला। काल अक्षय तृतीयेच्या निमित्तानं घट मांडणी झाली आणि त्यात हा अंदाज वर्तवला गेला। या पिकांवर रोगराईचं संकट असेल असंही भाकीत वर्तवलं गेलंय। तसंच देशाचा राजा हा कायम राहील। संरक्षण स्थिती मात्र तणावात असेल। सुमारे 370 वर्षांपासूनची असलेली ही भेंडवळची घट मांडणीची परंपरा या आजच्या काळात सुद्धा कायम आहे। तर आपण यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून काय भाकीत वर्तवलं गेलंय। तर देशामध्ये पावसाचं चित्र संमिश्र राहणार। पहिला महिना पावसाचं प्रमाण कमी असेल। दुसऱ्या महिन्यामध्ये पावसाचा जोर साधारण असेल। तिसरा आणि चौथा महिना पावसासाठी उपयुक्त असेल, अनुकूल असेल, दमदार पाऊस होईल। मात्र पिकांवर रोगराईचं संकट राहील असाही अंदाज वर्तवलाय। तसंच निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांच्या नुकसानाचे सुद्धा संकेत मिळत आहेत। देशाच्या आर्थिक स्थितीवर ताण येण्याचं भाकीत सुद्धा वर्तवलंय। देशाची अर्थव्यवस्था ढासळण्याचे हे संकेत आहेत असंही भाकीत वर्तवलेलं आहे। तसंच देशाचा राजा कायम राहील असाही अंदाज वर्तवलाय। पिकाची जी परिस्थिती आहे ती साधारण आहे आणि राजकीय परिस्थिती राजा कायम आहे, पण राजावर ताण राहील। बाहेरच्या देशात जगदात म्हणजे जे युद्धाचे हे चालू आहेत त्यामुळे थोडासा राजा तणावात राहीलच। आणि आर्थिक परिस्थिती आहे की देशाची एकूण आर्थिक परिस्थिती ढासळलेली असेल। पाऊस पहिला महिना जो आहे तो कमी दाखवते, दुसरा महिना साधारण आहे, तिसऱ्या महिन्यात काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते आणि चौथ्या महिन्यात सुद्धा अतिवृष्टी होऊ शकते। अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे।